आणि आता बातम्या पाहिजेत सविस्तर। इराण इस्रायल युद्ध अजूनही सुरूच आहे। 7 दिवस झालेत इराण इस्रायल युद्ध सुरू आहे। इस्रायलच्या मदतीला असलेल्या अमेरिकेनं आता इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय। शरण या, नाहीतर हल्ले थांबणार नाहीत असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। अमेरिकेकडून सर्वात घातक अशा बॉम्बरची एंट्री आता या युद्धात झाली आहे। दुसरीकडे अमेरिकेला उत्तर देण्यासाठी इराणची ड्रोन फौज मैदानात उतरली आहे। 7व्या दिवशी काय घडतंय युद्धभूमीत बघूया। युद्धाचा 7वा दिवस, इराणचा ड्रोन हल्ला, अमेरिकेचा B-2 बॉम्बरनं हल्ला, 14 देशांमध्ये युद्ध भडकलं, क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले अशीच परिस्थिती सध्या मध्यपूर्वेत निर्माण झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्ष सातत्यानं वाढतोय। क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले आणि बदल्याच्या धमक्यांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता आणि चिंतेचं वातावरण आहे। 6 मार्च रोजी सकाळी इराणनं पुन्हा अली अल सलेम हवाई तळाला लक्ष्य केलं। तळाजवळ स्फोट आणि काळा धूर दिसला। या भागात अमेरिकन हवाई दलाच्या 386व्या हवाई मोहीम शाखेचा तळ आहे। या हल्ल्यांमुळे आणि परिसरातील वाढत्या असुरक्षिततेमुळे कुवेत शहरातील अमेरिकन दूतावासानं त्यांचं कामकाज स्थगित केलंय। इथेच ड्रोन कोसळल्यानंतर एक स्फोट झाला। स्फोटासोबत आगीचे काळे ढग पसरले आणि नंतर संपूर्ण धुरानं परिसर व्यापला। इराण संयुक्त अरब अमिरातीवरही जोरदार हल्ले करतोय। इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोननं दुबई आणि अबुधाबीमधील पर्यटकांची गर्दी असलेल्या भागांना थेट लक्ष्य केलंय। लक्झरी हॉटेल्सपासून विमानतळापर्यंत काहीही वाचलेलं नाही। झायद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले। अल धाफरा हवाई तळाजवळ एक ड्रोन पाडण्यात आलं। यात 6 लोक जखमी झालेत। ड्रोन हल्ल्यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 3 रिकामं करावं लागलं आणि विमानतळ सध्या बंद आहे। दुबईतील अमेरिकन दूतावासाजवळ ड्रोन कोसळल्यानंतर आग लागली। दरम्यान इस्रायलनं 200हून अधिक इराणींवर जोरदार बॉम्ब हल्ला केलाय। लक्ष्य राजधानी तेहरानमधील जमहुरी ॲव्हेन्यू, डिप्लोमॅटिक पोलीस सेंटर आणि आझादी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सारख्या ठिकाणी स्फोट आणि मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। इस्रायली सैन्यानं इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्याचा दावा केलाय। अमेरिकेनं पुन्हा एकदा B-2 बॉम्बर्सचा वापर केलाय, ज्यामुळे इराण विरुद्ध त्यांचं ऑपरेशन एपिक फ्युरी तीव्र झालंय। या हल्ल्यांमुळे इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेचं लक्षणीय नुकसान झालंय। याची पुष्टी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं केली आहे। अमेरिकेनं इराणमध्ये जमिनीखालील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना लक्ष्य करून डझनभर 2000 पाऊंड वजनाचे पेनिट्रेटर बॉम्ब डागलेत। इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धाच्या 7व्या दिवशी IDFनं दक्षिण लेबनॉनच्या सीमेत प्रवेश केलाय। हिजबुल्ला विरुद्धच्या हल्ल्याची ही सुरुवात मानली जाते। टँकचा एक मोठा ताफा लेबनॉनची सीमा ओलांडून आत शिरलाय। इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधील 25 गावांमधील रहिवाशांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा इशारा दिलाय। इस्रायलनं बेरूतवर जोरदार बॉम्ब वर्षाव सुरूच ठेवलाय। 6 मार्च रोजी सकाळी बेरूतमध्ये अनेक निवासी भागात स्फोटांचे आवाज ऐकू आलेत। इराण आणि इस्रायलमधील ड्रोन हल्ले अव्याहत सुरू आहेत। आयर्न डोमनं अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निकामी केले। युद्धाच्या 7व्या दिवशी काय काय घडलं पाहूया। कुवेतमधील हवाई तळावर इराणनं हल्ले केले। अबुधाबी आणि दुबईमध्ये इराणनं ड्रोन हल्ले चढवलेत। बहारीनमधील इस्रायली दूतावासावरही इराणनं हल्ला केला। इस्रायलनं 200 इराणी ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केलाय। तेहरान आणि बेरूतमध्ये इस्रायली हल्ले सुरूच आहेत। कतारमध्ये देखील स्फोटाचे आवाज ऐकू आले। सौदी अरेबियातील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला। अमेरिकेनं पुन्हा B-2 बॉम्बर्सचा वापर केला। इस्रायली टँक्सचा लेबनीज सीमेमध्ये प्रवेश पाहायला मिळतोय। इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले वाढतायत। इराण देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यास मागे पुढे पाहत नाही। काही ठिकाणी क्षेपणास्त्रांनी तर काही ठिकाणी ड्रोन्सनं सातत्यानं हल्ले सुरूच आहेत। त्यामुळे अजूनही मध्यपूर्वेत प्रचंड तणाव पाहायला मिळतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।